नवीन जॉब लागला की सगळ्यात मोठा प्रश्न असतो स्वतःचा फ्लॅट घ्यायचा की रेंटवर राहायचं. लोक म्हणतात चांगला पॅकेज आहे मग भाडं भरण्यापेक्षा ईएमआय भरलेला बरा, कमीत कमी स्वतःचं घर तरी होईल. पण हे खरंच फायद्याचं आहे का? चला आज कॅल्क्युलेशन करूया. मित्रांनो, करिअरच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं असतं फ्लेक्सिबिलिटी. जर तुम्ही 80 लाखाचं घर घेतलं आणि 60,000 रुपयाचा ईएमआय सुरू केला तर तुम्ही त्या शहरात किंवा त्या जॉब मध्ये अडकून पडतात. यालाच म्हणतात ईएमआय ट्रॅप. म्हणजे घर घेण्याच्या नादात तुम्ही एखादी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची संधी मिस करू शकतात. आता माझं गणित जरा बघा. जर तुम्हाला 15,000 रेंटवर घर मिळत असेल आणि त्याच घराचा ईएमआय जर 60,000 येत असेल तर दरमहा 45,000 रुपये तुम्ही वाचवू शकता. ते वाचवलेले पैसे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड किंवा कोणताही ऍसेट क्लास जिथून 12% मिनिमम सीएजीआर मिळेल इथं इन्व्हेस्टमेंट केले तर 15 वर्षात तुमच्याकडे इतकी वेल्थ तयार होईल की कदाचित आज जे घर घेणार असाल त्यापेक्षाही मोठं घर तुम्ही विदाऊट लोन घेऊ शकता. परंतु हे कॅल्क्युलेशन तेव्हाच कामात येतं जेव्हा उरलेले 45,000 तुम्ही शिस्तीने आणि नियमित इन्व्हेस्टमेंट कराल. पण लक्षात घ्या, हे गणित पर्सन टू पर्सन व्हेरी होतं. जर तुमच्याकडे मोठा डाऊन पेमेंट तयार असेल किंवा तुमची फॅमिली मोठी असेल आणि तुम्हाला स्टॅबिलिटी हवी असेल तर स्वतःचं घर घेणं कधीही चांगलं. पण फक्त लोक काय म्हणतील म्हणून ईएमआयचं ओझं घेऊ नका. तुमची लाईफस्टाईल आणि फ्युचर गोल कन्सिडर करूनच निर्णय घ्या. शेवटी घर ही तुमची नीड आहे की इन्व्हेस्टमेंट आहे की इमोशनल अटॅचमेंट हे तुम्हीच ठरवायचं. यावर तुमचं काय मत आहे? घर रेंटवर घेतलेलं बरं की ईएमआय वर? तुम्ही कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.